हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 24 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शेवटी हर्षवर्धनने ऊर्जाला जामीन मिळवून दिला. ऊर्जा ही घरी पोहोचली आणि घरी पोहोचल्यावर विजयाने धिंगाणा घातला. ही खुनी मुलगी या घरात नाही राहू शकत असं ती म्हणाली. परंतु शौर्याने ऊर्जाची साथ दिली. जर ऊर्जा या घरात नाही तर मी सुद्धा नाही अशी धमकी शौर्याने दिली. आणि मग शौर्याच्या या धमकीला घाबरून सगळे गप्प बसले. ऊर्जा ही घरात परत आली. परंतु हर्षवर्धनने तिला सांगितलंय की माझी अट लक्षात ठेवायची, आजपासूनच शौर्याला घटस्फोट द्यायची तयारी सुरू करायची. पण ऊर्जाने मनातल्या मनात विचार केला, मला तुमचा सगळा डाव कळलाय, पण तुम्हाला माझा डाव नाही कळलाय. आता तुमचा सगळा प्लॅन मी तुमच्यावरच उलटवणार हर्षवर्धन जहागीरदार. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हर्षवर्धन कोर्टात आपला युक्तिवाद सादर करत असतो, ऊर्जाची बाजू मांडत असतो आणि सगळा दोष इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर इन्स्पेक्टर परबवर लावतो आणि म्हणतो, माय लॉर्ड, या केसमध्ये फक्त एका तरुण मुलीने सांगितलं की मी या व्यक्तीवर गोळी चालवली आहे आणि पोलिसांनी ते मानलं. पोलिसांनी आपला तपास तेथेच थांबवला. ना बॅलिस्टिक रिपोर्ट आहे, ना ऊर्जा शिंदेने चालवलेली गोळी कुठे ते माहिती आहे, काहीही माहिती नाहीये. फक्त शांत चित्ताने सगळं काही पाहण्याचं काम सुरू आहे. ऊर्जाने दिलेल्या साक्षीवरच सगळं काही केलंय इन्स्पेक्टर परब यांनी. इन्स्पेक्टर परबची बोलतीच बंद होते आणि तेव्हा ऊर्जा विचार करते, हर्षवर्धन जहागीरदार जेवढ्या सफाईने माझी बाजू मांडताय ना, तेवढ्या सफाईने तर मला स्वतःची बाजूसुद्धा मांडता आली नसती. याचा अर्थ हा सगळा प्लॅन त्यांचाच आहे. मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं, म्हणून मी माझी बाजू चांगल्या पद्धतीने मांडू शकले नाही. परंतु हर्षवर्धन जहागीरदारांनीच हा प्लॅन बनवला होता, त्यामुळे त्यांना या प्लॅनमधील सगळे खाचखळगे माहीत आहे. हे सगळं त्यांनीच घडून आणलंय. मग जज साहेबसुद्धा इन्स्पेक्टर परबला चांगलंच खडसावतात. इन्स्पेक्टर परब, तुम्ही या केसमध्ये जो हलगर्जीपणा दाखवलाय ना, तो खपवून घेण्यासारखा नाहीये. इन्स्पेक्टर परब सॉरी म्हणतो. मग हर्षवर्धन इन्स्पेक्टर परबला विचारतो, इन्स्पेक्टर परब, फॉरेन्सिक रिपोर्ट यायला किती दिवस लागतील? इन्स्पेक्टर परब सांगतो, 4 दिवस. जज साहेब हे नोट करतात आणि मग हर्षवर्धन इन्स्पेक्टर परबला तेथून जायला सांगतो. इन्स्पेक्टर परब निघून जातो आणि हर्षवर्धन जज साहेबांना म्हणतो, मिलॉर्ड, म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट यायला अजून 4 दिवस बाकी आहेत आणि हे 4 दिवस माझ्या आशिलाने पोलिसांच्या चुकीमुळे, पोलिसांच्या दिरंगाईमुळे जेलमध्ये राहणं मला अतिशय चुकीचं वाटतं. त्यामुळे मी कोर्टाला अशी विनंती करतो की माझी आशील ऊर्जा शिंदे यांना जामीन स्वीकारण्यात यावा, जामीन मंजूर करण्यात यावा. हे ऐकून हा ॲडव्होकेट कीर्तिकर उभा राहतो आणि म्हणतो, मिलॉर्ड, नाही, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांना जामीन नाही दिला पाहिजे. कारण त्यांना जर जामीन दिला, त्या तुरुंगातून बाहेर आल्या तर त्या साक्षीदारांशी बोलू शकतात, पुराव्यांशी छेडछाड करू शकतात. त्याचबरोबर हे प्रकरण सोशल मीडियावर सुद्धा खूप तापलंय. ऊर्जा शिंदे यांचे समर्थक तर म्हणताय की ऊर्जा शिंदे यांनी जे केलं ते योग्य केलंय. मग त्या सोशल मीडियावर, त्यानंतर न्यूज चॅनलवर इंटरव्ह्यू देतील, रान माजवतील, मयत विक्रांत शिर्के यांची बदनामी करतील आणि मला ही बदनामी व्हायला नकोय. म्हणून मी कोर्टाला विनंती करतो की जर या केसचा निष्पक्ष असा तपास व्हावा अशी कोर्टाची इच्छा असेल तर ऊर्जा शिंदे यांना जामीन नाकारण्यात यावा, त्यांना कोर्टाने जामीन देऊ नये. तेवढ्यात हर्षवर्धन म्हणतो, जज साहेब, कोर्टाने हव्या तर अटी लावाव्यात. त्या सगळ्या अटी आम्ही मान्य करायला तयार आहोत, पण पोलिसांच्या चुकीची शिक्षा ऊर्जा शिंदे यांना मिळता कामा नये, त्यांना जामीन मिळायलाच हवा. दॅट्स ऑल मिलॉर्ड. असं म्हणून हर्षवर्धन आपल्या जागेवर जाऊन बसतो. मग ॲडव्होकेट कीर्तिकर सुद्धा त्याच्या जागेवर जाऊन बसतो. ऊर्जा हर्षवर्धनकडे पाहते आणि मग जज साहेब सगळ्या प्रकरणाचा विचार करतात, कागदपत्र पाहतात आणि मग आपला फैसला सुनावतात. जज साहेब सांगतात की कालच आपण आरोपी ऊर्जा शिंदे यांना पोलीस कोठडी सुनावली होती, पण आज ज्या काही नवीन गोष्टी या कोर्टाच्या निदर्शनास आल्या आहेत त्यावरून ऊर्जा शिंदेच यांनीच खरंच खून केलाय की नाही हे सिद्ध करता येत नाहीये. परंतु पोलिसांच्या चुकीची शिक्षा
त्यांना देणंसुद्धा कोर्टाला अयोग्य वाटतं. म्हणून हे कोर्ट ऊर्जा शिंदे यांना जामीन मंजूर करतं. हे ऐकून शौर्य, ऊर्जा, पद्मा यांना खूप आनंद होतो. तर आमदार शिर्के मात्र चिडतो, हर्षवर्धन खुश होतो, ॲडव्होकेट कीर्तिकर चिडतो आणि जज साहेब सांगतात, आरोपी ऊर्जा शिंदे यांना जामीन देण्यात आलाय, पण काही अटींसोबत. ऊर्जा शिंदे यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करायला हवं. त्यांनी साक्षीदार किंवा कोणत्याही इतर व्यक्तीस भेटता कामा नये. सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर कोणताही संवाद साधायचा नाही. या केसशी रिलेटेड कोणतंही स्टेटमेंट द्यायचं नाही. त्याचबरोबर या केसमध्ये असलेल्या पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करायची नाही. त्यांना हे शहर सोडून जायची परवानगी नसेल. जर या अटींमधील कोणत्याही अटींचा भंग झाला तर त्यांचा जामीन रद्द करण्यात येईल. हायकोर्ट ॲडजर्न करण्यात येत आहे असं म्हणून जज साहेब तेथून निघून जातात आणि सगळे खूप खुश होतात. ऊर्जाला शेवटी जामीन मिळालेला असतो. ऊर्जा ही खूप खुश असते, शौर्यसुद्धा खुश असतो आणि मग हा ॲडव्होकेट कीर्तिकर हर्षवर्धन जवळ येतो आणि म्हणतो, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, काँग्रॅट्स. पण किती दिवस तुम्ही तुमच्या सुनेला वाचवणार? एकदा का बॅलिस्टिक रिपोर्ट आला, मग तुमच्या सुनेनेच खून केलाय हे सिद्ध होईल आणि तिला तुरुंगात जावंच लागेल. हे सगळं ऐकून हर्षवर्धन हसतो आणि म्हणतो, मी समजू शकतो ॲडव्होकेट कीर्तिकर की तुम्हाला किती त्रास होतोय. गुड डे. ॲडव्होकेट कीर्तिकर चिडून तेथून निघून जातो. तेवढ्यात शौर्य धावत पळत येतो आणि हर्षवर्धनला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, डॅड, यू आर जिनियस. खरंच किती हुशार आहात तुम्ही. तुम्ही शेवटी ऊर्जाला सोडवलंच. पण ऊर्जाला माहीत असतं की हर्षवर्धननेच मला अडकवलं आणि तो आता मला काय अटी सांगतोय. त्यामुळे ऊर्जा मात्र नाराज असते. हर्षवर्धन म्हणतो, तुझी इच्छा पूर्ण झाली ना? शौर्य म्हणतो, हो डॅड, खरंच तुम्ही देव आहात, देव. म्हणजे मला माहीतच होतं की ऊर्जाला जर कोणी निर्दोष सोडू शकतं ना तर ते तुम्हीच आहात आणि तुम्ही ते करून दाखवलं. डॅड, खरंच आय लव्ह यू डॅड. तुम्ही खूप चांगले आहात, खूप चांगले आहात असं म्हणून शौर्य हर्षवर्धनला पुन्हा एकदा मिठी मारतो. हर्षवर्धनसुद्धा खुश होतो. मग शौर्य हा ऊर्जाला मिठी मारतो आणि म्हणतो, ऊर्जा, शेवटी तुला जामीन मिळालाच. ऊर्जासुद्धा खुश होते. शौर्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तो खूप खुश असतो आणि त्याच वेळेस आमदार शिर्के हा पाटोळेला बाजूला करून रागारागाने हर्षवर्धन जवळ येतो. हर्षवर्धनला असा रागारागाने खांद्याला पकडून असा उलटा करतो आणि चक्क हर्षवर्धनचा गळाच दाबतो आणि म्हणतो, हर्षवर्धन जहागीरदार, मी तुला सोडणार नाहीये. आमदार शिर्केने चक्क हर्षवर्धनचा गळा दाबलाय. हे पाहून हर्षवर्धन खूप चिडतो. शौर्य, ऊर्जा, पद्मा यांना जबर धक्का बसतो. शौर्य आमदार शिर्केच्या दिशेने धावत जातो आणि हर्षवर्धनपासून त्याला दूर लोटतो. आमदार शिर्के चिडून म्हणतो, तर शौर्य म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली शिर्के माझ्या डॅडला हात लावण्याची? माझ्या डॅडला काही झालं ना तर तुला मी जिवंत सोडणार नाही. शौर्यला हर्षवर्धन म्हणतो, बाळा बाजूला हो. शौर्य मागे होतो आणि मग हर्षवर्धन आमदार शिर्केला ठणकावून सांगतो, तुला मी सांगितलंय माझ्या कुटुंबापासून दूर राहायचं आणि तुझी एवढी हिंमत की माझा गळा दाबतोय. माझी सून निर्दोष आहे आणि मी तिला आज जामीन मिळवून दिलाय. लवकरच मी तिला निर्दोषसुद्धा सोडवणार, एवढं लक्षात ठेव. तुझ्या मुलाने माझ्या मुलीला किडनॅप केलं तरीसुद्धा आपली जुनी मैत्री होती म्हणून मी गप्प बसलो. आता तू सुद्धा त्या मैत्रीची मर्यादा राख. आमदार शिर्के चिडून म्हणतं, अरे हट रे, कशाची मैत्री? आणि मैत्री तू निभावतोयस. तुझ्या सुनेला जोपर्यंत फासावर लटकलेलं पाहत नाही ना तोपर्यंत माझ्या मुलाचा दावा करणार नाही मी, एवढं लक्षात ठेव. हर्षवर्धन, ऊर्जा, शौर्य, पद्मा यांना जबर धक्का बसतो. आमदार शिर्के म्हणतो, तू आणि तुझ्या सुनेने मिळून माझ्या मुलाला मारलंय, माझ्या मुलाचा खून केलाय. हर्षवर्धन म्हणतो, हट रे, तुझा मुलगा तुझ्या कर्माने मेलाय आमदार शिर्के, हे लक्षात ठेव. तो त्याच्या कर्माने मेलाय. माझी सून निर्दोष आहे आणि मी हे सिद्ध करून दाखवणार. तिला निर्दोष सोडवणार. तुला काय करायचं ते करून घे, एवढं लक्षात ठेव. आमदार शिर्के म्हणतो, तू माझ्या मुलाला मारलंय ना, मी सुद्धा तुझ्या सुनेला आणि तुझ्या मुलाला संपवणार.
त्याशिवाय मी शांत बसणार नाही, एवढं लक्षात ठेव. जसा आज मी रडतोय ना, तसा एक दिवस तू रडशील जेव्हा तुझा मुलगा आणि तुझी सून मरेल, आणि त्यांना संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आमदार शिर्के चिडलेला असतो. हर्षवर्धन डबल चिडतो आणि म्हणतो, माझं तुला ओपन चॅलेंज आहे. माझ्या कुटुंबाकडे नजर वर करून जरी पाहिलं ना, तरी हा हर्षवर्धन जहागीरदार काय चीज आहे ना, ते मी तुला दाखवून देईन. माझ्या सुनेपासून, माझ्या मुलांपासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या मुलीपासून दूर राहायचं, नाहीतर तुला जिवंत गाडून टाकेल मी. आमदार शिर्के म्हणतो, ओपन चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. ओपन चॅलेंज. आता तुला कळेल हा आमदार शिर्के काय चीज आहे. अरे तुझ्यासारखे लई विकून खाल्ले तेव्हा इथे पोहोचलोय, हे लक्षात ठेव. तुझा मुलगा, तुझी सून, तुझं संपूर्ण कुटुंब संपून टाकेल, फक्त तू एकटा बाकी राहशील, हे लक्षात ठेव. हर्षवर्धन स्माईल करतो, म्हणतं, ए चल निघ इथून. आमदार शिर्के रागारागाने ऊर्जासमोर येतो. ऊर्जाकडे खालपासून वरपर्यंत पाहतो, तिला डोळे दाखवतो आणि तेथून निघून जातो. ऊर्जाला खूप टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय चाललंय. कोर्टामध्ये ज्या दोघांच्या मारामाऱ्या सुरू होत्या, आणि इकडे विजया अजूनही रूममध्येच असते आणि आजी, आदित्य, तीर्था, दिव्या तिच्या रूम बाहेरच उभे असतात. तीर्था विजयाला समजवण्याचा प्रयत्न करत असते, मॉम दार उघड, प्लीज दार उघड. पण विजया घुम्यासारखी या रूममध्ये उभीच असते. मग आदित्य येतो आणि म्हणतो, मॉम प्लीज दार उघड. तर विजया म्हणते, आदित्य आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळे इथून जा, मी बाहेर येणार नाहीये. आदित्य म्हणतो, मॉम प्लीज ये लवकर बाहेर. तेवढ्यात दिव्या म्हणते, हो मॉम, आदित्यला तुमची खूप काळजी आहे, केव्हापासून तो बाहेरच उभा आहे. विजया चिडून म्हणते, त्याला माझी काळजी नाही आहे, त्याला त्या ऊर्जाची काळजी आहे की ऊर्जाला कधी जामीन मिळतो आणि ती कधी घरी येते. आदित्य चिडून म्हणतो, मॉम हे काय बोलतेस तू, मी येथे तुझ्यासाठी उभा आहे, आम्ही सगळे तुझ्यासाठी उभो आहे, आणि तू ऊर्जाचा काय विषय काढतीये. आणि तेवढ्यात आजी म्हणते, अगं हो विजया, तू का गैरसमज करून घेतीयेस, ये बाहेर. तीर्था म्हणते, ये ना मॉम बाहेर. पण तेवढ्यात आदित्यला शौर्याचा कॉल येतो. आदित्य फोन उचलतो आणि शौर्य त्याला सांगतो, दादा गुड न्यूज आहे, ऊर्जाला जामीन मिळालाय. हे ऐकून आदित्य खूप खुश होतो आणि रिपीट करतो, काय, ऊर्जाला जामीन मिळाला. हे ऐकून आजी, तीर्था, दिव्या सगळे खुश होतात. दिव्याचा मात्र जळफळाट होतो. आणि शौर्य सांगतो, दादा काय सांगू तुला, आपले डॅड जिनियस आहे, जिनियस. त्यांनी आपल्या ऊर्जाला जामीन मिळवून दिला. तेवढ्यात आजी आदित्यकडून फोन घेते आणि विचारते, शौर्य ऊर्जा कशी आहे. शौर्य सांगतो, ऊर्जा थोडी थकलेली आहे, पण ठीक आहे, मी तुझ्या नाचसुनेला घरी घेऊन येतोय आजी, तिच्या स्वागताची तयारी करा. आजी म्हणते, हो हो, आम्ही सगळी तयारी करतो. आणि शौर्य फोन कट करतो. ऊर्जाचा चेहरा मात्र पडलेलाच असतो. आणि लगेच आजी विजयाला येऊन सांगते, अगं विजया, ऊर्जाला जामीन मिळालाय, चल लवकर बाहेर ये, तयारी करायची आहे. विजयाला खूप राग येतो. तीर्था म्हणते, चल आजी आपण तयारी करूया. मग तीर्था, आजी, त्यानंतर आदित्य सगळे तेथून निघून जातात. फक्त दिव्या एकटीच बाकी राहते. दिव्या दरवाजाजवळ येते आणि म्हणते, आई तुम्ही एकदम खरं बोलत होता, या घरात आहे ना कोणालाच तुमची काही काळजी वाटत नाही, सगळे निघून गेले त्या ऊर्जाचं स्वागत करायला, तुम्हाला येथे एकटीला सोडून. विजयाला आणखीनच राग येतो. दिव्या म्हणते, खरंच या घरात आहे ना तुम्हाला काडीची किंमत राहिलेली नाहीये, सगळी किंमत त्या फक्त ऊर्जालाच. ऊर्जाने तुमची जागा घेतली, एवढा खून केला तिने, आणि सगळेजण तिचं स्वागताची तयारी करताय जसं काही एखादं मोठं काम लढाईत जिंकून आली आहे. आई मला हे बिलकुल आवडत नाही बरं का. विजया डोक्याला हात लावते, खूप चिडते. दिव्या तिला आणखीन भडकून देत असते. आणि मग थोड्या वेळानंतर आदित्य, आजी, तीर्था, दिव्या सगळे हॉलमध्ये असतात. आणि तेवढ्यात हर्षवर्धन घरी येतो. सगळे त्याच्याकडे पाहून हसतात, स्माईल करतात. आणि हर्षवर्धन म्हणतो, शौर्य लवकर ये. आणि मग शौर्य हा आनंदाने आरडाओरडा करत करत ऊर्जाला घरात घेऊन येतो. पहा कोणाला आणलंय, ऊर्जा आली आहे. त्यामुळे सगळे खूप खुश होतात. आणि शौर्य म्हणतो, द जिनियस ओजी ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांमुळे हे शक्य झालंय. आणि तो चक्क हर्षवर्धनला उचलतो आणि गोल गोल फिरवतो. हर्षवर्धन खूप खुश होतो. हर्षवर्धन खुश असतो, पण ऊर्जा मात्र खुश नसते. आणि शौर्य म्हणतो, काय सांगू तुम्हाला दादा, आजी, तीर्था, डॅड जीनियस आहे, जीनियस. म्हणजे मला एका क्षणाला असं वाटलं होतं की ऊर्जाला जामीन नाही मिळणार, पण डॅडने असा युक्तिवाद केला ना की शेवटी ऊर्जाला जामीन मिळालाच. हर्षवर्धन म्हणतो, शौर्य
तू खुश आहेस ना? मग मी खुश आहे. मी तुमच्या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ऊर्जाला माहीत असतं की हा खंबीरपणे उभा नाहीये, पाठीत खंजीर खुपसतोय. आदित्य खुश असतो, सगळे खुश असतात. मग तेवढ्यात तीर्था औक्षणाचं ताट घेऊन येते. आजी दिव्याला म्हणते, दिव्या ओवाळ ऊर्जाला. दिव्या विचारते, मी? आजी म्हणते, हो तूच. मग दिव्या ही ऊर्जाला ओवाळायला येते. खोटी खोटी स्माईल चेहऱ्यावर आणते आणि दिव्या ही ऊर्जाला ओवाळत असते. ऊर्जासुद्धा खुश होते. हर्षवर्धन, शौर्य, आजी, तीर्था, आदित्य सगळे खुश असतात. पण त्या क्षणी विजया ही जिन्यावरून खाली उतरते आणि दिव्याच्या हातात असलेलं ताट जोरात असं फेकून देते. हे ताट खाली पडतं. सगळे खूप घाबरतात. विजयाने हे काय केलंय हे पाहून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आणि मग विजया चिडून म्हणते, हे काय करताय तुम्ही सगळे? ऊर्जा या घरात परत आलीये. एखादा मोठा पराक्रम, चांगलं काम करून आलीये का? खून करून आलीये ती. आणि अशा खुनी मुलीला या घरात असं स्वागत करून घेणं मला बिलकुल पटत नाही. शौर्य म्हणतो, मॉम ऊर्जा आत्ताच आलीये, शांत हो. तर विजया म्हणते, काय शांत हो? या मुलीला या घरात जागा नाहीये. तुम्हाला कळत कसं नाही? या मुलीमुळे आपल्या कुटुंबाची किती बदनामी झालीये. जहागीरदार कुटुंबाला बाहेर तोंड दाखवायला जागा राहिली नाहीये आणि अशा मुलीला तुम्ही घरात घेऊन येताय? खुनी आहे ही, खुनी. घरातील सगळ्यांना वाईट वाटतं. दिव्या मात्र हसत असते. आणि शौर्य म्हणतो, मॉम ऊर्जावर माझा पूर्ण विश्वास आहे. तिने खून केलेला नाहीये. तर विजया म्हणते, चांगली गोष्ट आहे ना, तुझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे ना, मग तिला देव्हाऱ्यात बसव. तिला देवी मान. देवी म्हणून तिची पूजा कर. मला काही हरकत नाहीये. शौर्यला काय बोलावं ते कळतच नाही. ऊर्जा दुःखी होते आणि विजया म्हणते, तुझा तिच्यावर पूर्ण विश्वास असेल, पण माझा या मुलीवर काडीचाही विश्वास नाहीये. तेवढ्यात कुमुदिनी आजी म्हणते, पण माझा ऊर्जावर पूर्ण विश्वास आहे. विजया म्हणते, हे तर तिने केलंय. या घरात आल्यावर सगळ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलीये आणि सगळ्यांना फसवतेय ती. पण ती खरी कशी आहे ना, ते फक्त मला माहितीये. कुमुदिनी आजी म्हणते, बस झालं विजया, ती आपल्या घरची सून आहे, एवढं तरी लक्षात ठेव. तर विजया म्हणते, तुमच्यासाठी असेल, पण मी तिला या घरची सून कधीही मानलं नाही. दिव्या खुश होते. ऊर्जाला वाईट वाटतं. शौर्यसुद्धा दुःखी होतो. आणि विजया म्हणते, अशा खुनी मुलीला माझ्या घरात जागा नाही. हर्षवर्धन म्हणतो, विजया माझं ऐकून तरी घे. तर विजया म्हणते, नाही, मी कोणाचंच ऐकणार नाही. तुमचं तर नाहीच नाही. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. मी तुम्हाला म्हटलं होतं, या ऊर्जाची केस स्वीकारायची नाही, या ऊर्जाला घरात घ्यायचं नाही. पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि तिला सोडवून या घरात घेऊन आला. आता ऊर्जाला या घरात जागा नाही. शौर्य म्हणतो, मॉम ऊर्जाला या घरातून कुणीच नाही काढू शकत. तर विजया म्हणते, मी काढू शकते. असं म्हणून विजया चक्क ऊर्जाचा हात पकडते. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि विजया ऊर्जाला हाताला धरून घराबाहेर काढते, ढकलून देते. ऊर्जा पडणार इतक्यात शौर्य तिला सावरतो, तिचा हात पकडतो आणि म्हणतो, मॉम जर असंच असेल ना, जर ऊर्जा या घरात राहू शकत नसेल, तर मी सुद्धा या घरात राहणार नाही. मी सुद्धा हे घर सोडून जाईल. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन खूप चिडतो की विजया हे काय करतीये. आणि विजया म्हणते, शौर्य तू कोठेही जाणार नाहीये. शौर्य म्हणतो, नाही मॉम, आता जेथे ऊर्जा तेथे मी. जर या घरात ऊर्जा राहू शकणार नाही, तर मी सुद्धा राहणार नाही. कारण ऊर्जा ही माझी अर्धांगिनी आहे आणि ती जेथे राहील मी सुद्धा तेथेच राहणार. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं की आता काय होईल. आता शौर्यसुद्धा ऊर्जाबरोबर घर सोडून जाणार का? विजया काय निर्णय घेईल? ऊर्जा काय निर्णय घेईल? आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. खूप इंटरेस्टिंग होता. हर्षवर्धनचा आमदार शिर्केने गळा लावला, तो सीनसुद्धा भारी होता. मग त्या दोघांची बोलाचाली, बाचाबाची, ते सुद्धा भारी होतं. आणि घरी आल्यावर या विजयाचं तर नेहमीच आहे, मी हिला सून मानत नाही, ती खुनी आहे, निघ घराबाहेर. आपण हे कायमच पाहिलंय. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विजयाचा विरोध डावलून शौर्य हा ऊर्जाला घरात घेऊन येईल. आपल्या रूममध्ये घेऊन जात असेल तेव्हा विजया पुन्हा एकदा ऊर्जाचा हात पकडणार आणि ऊर्जाला म्हणेल, तुला काय वाटलं? आज या घरातील सगळेजण माझ्या विरोधात आहेत
आणि तुझ्या बाजूने आहेत म्हणून तू खुश असशील ना. पण एक दिवस हे सगळे तुझ्या विरोधात उभे राहतील, एवढं लक्षात ठेव. त्यानंतर ऊर्जा आपल्या बेडरूममध्ये असेल तेव्हा हर्षवर्धन तेथे येईल आणि म्हणेल, ऊर्जा, मी तुला सोडवलंय, आता आपल्या अटी तू सुरू करायच्यात. आजपासूनच तू शौर्यला स्वतःपासून दूर ठेवायचं, त्याला घटस्फोट द्यायचंय हे लक्षात ठेव. ऊर्जा काहीच बोलणार नाही. हर्षवर्धन तेथून निघून जाईल आणि ऊर्जा मनात म्हणेल, हर्षवर्धन जहागीरदार, तुमचा संपूर्ण डाव मला कळलाय, परंतु तुम्हाला माझा डाव नाही कळला. मी तुम्हाला फसवतीये आणि आता तुमचाच डाव मी तुमच्यावर कसा उलटवते ना, ते तुम्ही पाहतच राहा. मग आता ऊर्जा काय करेल, हर्षवर्धनचा डाव त्याच्यावरच कसा उलटवेल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.